पनवेल महापालिकेच्या समोर मनसेनं गॅस टंचाईवर सरकारविरोधात अनोखे आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी गटारात पाईप लावून शेगडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि सरकारवर टीका केली की पंतप्रधान आणि मुख्यमंत्री लोकांसमोर फेकाफेक करत आहेत. मनसेचे पनवेल प्रमुख योगेश चिले म्हणाले की नागरिकांना गॅस मिळत नसतानाही नेते एसीमध्ये बसून जनतेची गैरसोय दूर करत नाहीत. लोकांना जेवण करायला उष्णतेसाठी शेगडी पेटवावी लागते, परंतु नेते फेकाफेकी करत आहेत. यावेळी मनसेच्या या आंदोलनातून जनतेसाठी गॅस पुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी केली गेली असून भविष्यातही या विषयावर तीव्र आंदोलन चालू राहील अशी दखल दिली गेली. नरेंद्र मोदी यांनी देशातल्या तरुणांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून एक वैज्ञानिक प्रयोग सांगितला होता की कोणत्याही नाल्यामध्ये तुम्ही भांड उपडं करा, त्याला भोग पाडा आणि त्याच्यातून पाईप काढून तो सरळ शेगडीला जोडला तर तुम्हाला गॅस मिळतो नाल्यातला आणि त्याच्यावर हवं तेवढं जेवण करा, चहा करा, जे पाहिजे ते करू शकतात. आता देशामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, मोदीजींच्या धोरणांमुळेच झालेला आहे. जागतिक युद्धाचं फक्त ते नाव दिलं जात आहे. तर आम्ही म्हटलं हा प्रयोग जर सक्सेसफुल झाला, मोदीजींनी करून बघितलेला आहे, त्यामुळे हा सक्सेसफुल झाला तर सगळ्यांनाच घरच्या घरी गॅस मिळेल. तर त्याच्यामुळे आम्ही आज एक भांडं आणलं, त्याला होल पाडला, त्याच्यातून पाईप काढला आणि तो या शेगडीला जोडला. दुर्दैवाने मोदीजी इतकी वर्ष जे खोटं बोलतायत हे सुद्धा त्यांचं म्हणणं खोटं निघालं. कोणताही गॅस निर्माण झाला नाही, लोकांची फक्त दिशाभूल झाली. आम्ही हर तऱ्हेने प्रयोग करून बघितला की त्या भांड्यातून गॅस निर्माण होईल, परंतु असा काही कोणता गॅस निर्माण झाला नाही. मला फक्त याच्यातून आम्हाला देशाच्या नागरिकांना हेच सांगायचं आहे की दुर्दैवाने आपल्याला खोटं बोलणारा पंतप्रधान लाभले आहेत आणि अशा पंतप्रधानांना जपायचं की बाजूला करायचं आता जनतेने ठरवणं गरजेचं आहे.